मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही तो बघताय आणि तुमची चांगली वेळ येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी काहीतरी जादू सांगणार आहे किंवा मी खूप काही काहीतरी एकदम भंपक बाजी वगैरे असलं मी काही करणार नाही. मी तुम्हाला सांगणार आहे फक्त सत्य जे आहे, ज्याच्यातून तुम्हाला चांगल्या वेळेची निर्माण नक्की करता येईल. कारण हा जो व्हिडिओ मी बनवतोय, ह्या व्हिडिओच्या मागे बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास मी स्वतः केलाय आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःच्या आयुष्यात वापरून बघितल्यात आणि मग मी आज तुमच्या समोर बसून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. आणि हा व्हिडिओ आजच का करायचा मी नक्की केलं हे मलाही माहित नाही. ऍक्च्युली खऱ्यात मी बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेत, पण आज ह्या व्हिडिओचा नंबर आजच का आला, कदाचित तो तुम्हाला बघायचा असेल म्हणून आला असेल, मला माहित नाही. पण आज हा विषय मी तुमच्या पुढे मांडणार आहे. तर विषय असा आहे की तुम्ही बघितलं असेल की अचानक कोणीतरी एक व्यक्ती, तुम्ही अनेक लोक पण बघितले असतील की रातोरात एका रात्रीत ते फेमस होऊन जातात. एका रात्रीत ते भरपूर धनवान वगैरे होऊन जातात. ही लोक अगदी रस्त्यावरची असतात, पण ह्या लोकांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की ते एकदम मोठे होऊन जातात. म्हणजे असं तीच लोक जी आपल्याला दिसतात असं नाही, असंख्य तुमच्या आजूबाजूच्या पण लोकांच्या बरोबर असं होत असेल की त्या लोकांना अचानक असं काहीतरी खजाना सापडल्यासारखं काहीतरी होतं आणि तुम्हालाही आश्चर्य वाटतं की अरे हे कसं काय झालं, हा माणूस तर काल असा होता आणि हा अचानक मोठा कसा झाला. नाही, त्याचं नशीब फार चांगलं आहे, त्या नशिबाने त्याला मिळालं. तर हे नशीब प्रकरण खरंच असं असतं का? तर चांगली वेळ येते म्हणजे काय होतं? चांगली वेळ येते म्हणजे नक्की काय होतं की आपल्याला काहीतरी संकेत मिळतात की आपली जी वेळ आहे ती आता चांगली होणार आहे किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. या चांगल्या वेळेचे संकेत कसे असतात किंवा कसे येतात किंवा काय असतात हे आपण बघूया. चांगली वेळ आणि वाईट वेळ म्हणजे काय असतं? तर वेळ खरोखर वाईट असते का? तर वेळ खरोखर वाईट असते. कारण त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय आणि तुमची बुद्धी ही तुम्हाला ते करायला लावत असते. ही पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तशाच घडायच्या असतात. त्या हिशोबाने तुमचं डोकं जे आहे ते काम करत, तुमची बुद्धी जी आहे ते काम करत असते. आणि त्यावेळेस तुम्ही बघा, अशा बऱ्याचशा घटना आपल्या आयुष्यात घडतात की आपल्याला नंतर कळतं की अरे त्यावेळेस जर मी हा निर्णय घेतला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असली असती. पण मग तो निर्णय आत्ता तुम्हाला कसं काय समजलं की तो निर्णय त्यावेळेस घ्यायला पाहिजे होता? तो त्यावेळेस काय नाही समजला, तर ती असते वेळ. आणि चांगल्या वेळेमध्ये सगळ्यात जेव्हा ती घडायला लागते ना, तेव्हा तुम्हाला जे संकेत मिळतात ते संकेत तुमची बुद्धी जी आहे ती बुद्धी त्या हिशोबाने काम करायला तुम्हाला प्रेरणा देत जाते. किंवा तुम्ही बरोबर काहीतरी विचार करायला लागता किंवा जो विचार चुकीचा करत असता त्याला बदलून तुम्ही त्याच्या जागी तुम्ही योग्य विचाराची पेरणी करायला लागतात. आणि मग नंतर काय होतं की ती जी वेळ असते आपली, ती वाईट वेळेमधनं आपण हळूहळू बाहेर येतो. हे बघा, एक सांगतो मी तुम्हाला की काळ ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. काळाला कोणीही हरवू शकत नाही, कोणीही नाही. तर ह्या काळावरती आपण नियंत्रण मिळवू शकत नाही, मात्र आपण त्या काळाची जी आजची जी वेळ आहे किंवा तो आजचा जो काळ आहे त्याला आपण भविष्यासाठी नीट करू शकतो. किंवा आपण जे आपलं पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाने आपण उद्याचा जो काळ आहे त्याचा जो प्रभाव आहे त्याला आपण आत्तापासून आपण आपल्या कर्मातून नीट करू शकतो. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे ब्रह्मांड आहे ना, हे ब्रह्मांड हे एक असं चैतन्य आहे
की त्या चैतन्यामध्ये ही जी ऊर्जा आहे, म्हणजे आपण एक ऊर्जेचाच भाग आहोत. आपण आत्मा आहोत म्हणजे काय, ती एक ऊर्जा, ती एक ऊर्जा आहे. ह्या ऊर्जेच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इतक्या व्यवस्थित आहेत, म्हणजे आपल्याला ज्याला तो व्यवस्थितपणा समजला ना, बस तो तरुण गेला. आपण कुठल्या गोष्टीला अडवायला जायचं नाही आणि आपण कुठल्या गोष्टीला विरोधही करायचा नाही. आयुष्यात जे काही घडतंय त्याचा स्वीकार करायचा. आणि आज पासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आणि ही गोष्ट पक्की सांगतो तुम्हाला, की आज तुमच्या विचारांनी तुम्ही जे आकर्षित कराल, परत एकदा सांगतो, आज तुमच्या विचारांनी तुम्ही जे आकर्षित कराल तसं आणि तसंच किंवा त्या प्रमाणातच तुमचं आयुष्य जे आहे त्याच्यातल्या घटना घडणार आहेत. आणि हे पक्क लक्षात ठेवा. कारण काय माहिती का, अडचण अशी आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये एक डायन आहे, ती डायन आपल्या डोक्यामध्ये वास करते किंवा राहते. त्या डायनचं नाव आहे चिंता. आणि ही डायन आहे ना, ही आपलं काळीच खाऊन टाकते, लक्षात घ्या. आणि ही अशी असते की तुमच्या वाईट वेळेमध्ये सुद्धा, म्हणजे तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी होण्याच्या शक्यता असते ना, त्या संपवून टाकते. आजपासून चिंता नाही तर चिंतन करायला सुरुवात करा. म्हणजे चिंतन म्हणजे कसं, की आजपासून हा विश्वास ठेवा की आज तुम्ही हे बघताय ना, मी तुम्हाला 100% सांगतो की चांगली वेळ सुरू झालेली आहे. आणि हे मी अशासाठी तुम्हाला एवढा आत्मविश्वासाने सांगतोय, त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी तुम्हाला सांगणार आहे आज आत्ता की तुम्हाला जे चांगलं तुमच्या आयुष्यात जे होणार आहे आत्ता, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा आहे ना, तो पहिले काढून टाकायला मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा अडथळा एकच आहे, तो म्हणजे चिंता. आज तुम्ही कशाचीही चिंता जर करत असाल तर चिंता करणं सोडून द्या पहिले. कारण ती चिंता जी आहे ना, ते तुमचं डोकं जे आहे ना, तुमची बुद्धी ती भ्रष्ट करून टाकेल. ती चिंता जी आहे ना, तुम्ही कितीही वाईट वेळेत असू द्या, तुम्हाला काय वाटेल ते प्रश्न असू द्या, प्रॉब्लेम असू द्या, काहीही असू द्या, चिंता काढून टाका. चिंता तुमचा आत्मविश्वास संपवते, चिंता तुमची बुद्धी भ्रष्ट करते, आणि चिंता हे तेच मी आता सांगितलं की चिंता हे तुमचं काळीच खाऊन टाकते. तुम्ही चिंता करूनही काहीही होणार नाही, म्हणजे जे व्हायचं तेच होणार आहे. त्याच्यापेक्षा जे व्हायचं ते होणार आहे, किंवा जे होतंय ते त्याला एक्सेप्ट करून आपण आजपासून एक गोष्टीचा विचार करूया फक्त, की आपल्याला कुठल्या गोष्टी आकर्षित करायच्या आहेत. आता परत आता तुम्ही असं म्हणाल की नाही नाही मला तर खूप, मी तो 1 करोड रुपये मला हवेत, पण तो असं थोडी नाही, ते मिळणार थोडी ना मिळणार आहे. आता तुम्ही 1 करोड रुपये मला पाहिजेत, पण त्या 1 करोड रुपये पाहिजे असण्याला जर कसे हा प्रश्न विचारला ना, तर तिथे गडबड झाली. काही गरज नाही. तुम्ही जर का हा विचार करत असाल की खरंच तुम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे, तर तिथे हा विचार करायची गरज नाहीये की ते कसे येणार, ते सोडून द्या त्याच्यावर, तो तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आणि हे असं होतच बरं का, म्हणजे तुम्हाला हे असं नाहीये की हे कुठंतरी काहीतरी भंपकबाजी वगैरे, असं काही नाहीये. हे होतच, फक्त जे करून घ्यायचंय ना त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे, बाकी काही नाही. आणि मी सांगतो अक्षरशः, म्हणजे झटपट, म्हणजे झटपट म्हणण्यापेक्षा तुमची मनस्थिती तरी झटपट बदलेल. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या चराचर विश्वामध्ये सगळं काही तुमच्यासाठी आहे. आता हे सांगितलं तर तुम्हाला कितपत पटेल मला माहित नाही. एक लक्षात घ्या, ज्या विषय वस्तू आहेत ना इथं, त्या विषय वस्तूंना काही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही एक व्यक्ती सोडला तर बाकीचं जे काही तयार झालेलं आहे ते सगळं आपणच तयार केलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आपल्याला मोठ्या वाटतात त्या ब्रह्मांडाच्या चैतन्याला किंवा त्या परमेश्वराला किंवा त्यांच्यासाठी या गोष्टी काहीच नाही. त्यांच्यासाठी त्या चैतन्यातली एक ऊर्जा जी आहे तिला आपण आत्मा म्हणतो, ती गोष्ट महत्वाची आहे. आणि एक सांगतो की ह्या सृष्टीमध्ये कुठलीही गोष्ट नवीन तयार होत नाही आणि कुठलीही गोष्ट पूर्णपणे संपत नाही. जे आहे ना ते असंच चक्र चाललंय, इथून त्याच्यामध्ये, त्याच्यातून याच्यामध्ये, याच्यातून त्याच्यामध्ये, जे जेवढं आहे तेवढंच आहे, जे जसं आहे तसंच आहे. ऊर्जा ही तेवढीच आहे जेवढी ती असायला हवी आहे. बाकी सगळा खेळ चालू आहे.
आणि ह्या खेळामध्ये सगळ्यात जास्ती आपण जर कुठे अडकत असू आपल्या वाईट वेळेमध्ये, किंवा आपली वाईट वेळ जर खरंच एखाद्या गोष्टीमुळे असेल ना, तर ती आहे माया. ही माया जी असते ना, ही माया भ्रमित करते आपल्याला, आणि भ्रमित जेव्हा होतो आपण तेव्हा वेळ वाईट होते. आणि ह्या भ्रमातून जेव्हा आपण बाहेर पडतो ना, तेव्हा आपली चांगली वेळ यायला सुरुवात होते. तर प्रारब्ध जे आहे, हे प्रारब्धच जे आहे तुमचं, ते खरं आहे. आज जर का वाईट असेल, तर तुम्हाला मी सांगतो, चांगलंही तुम्हीच करू शकता, किंवा चांगलं होणार आहे. म्हणून आज हे सगळं तुम्ही जे काय सांगतोय ते तुम्ही ऐकतात, आणि ह्याच्यापेक्षा अजून वेगळ्या जगात काही होत नाही. म्हणजे असं असं वाटेल की अरे हे कसं शक्य आहे किंवा काय आहे. म्हणजे आता ज्यांनी ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि त्याच्यावरती काम केलं, ती लोक कुठल्या कुठं निघून गेली. आणि हेच खरं आहे. म्हणजे लोकांना जे लागतं, किंवा जे काही मोठी लोक होतात, त्यांच्यामध्ये असा कुठला तरी एक स्पार्क किंवा एक असं कुठलं तरी चुंबक असतं की जे तुमच्यापेक्षा जास्ती काम करत असतं, म्हणून त्यांच्याकडे जास्ती असतं. याच्यापेक्षा वेगळं काहीही नसतं. त्यामुळे मी काय सांगतो माहिती का, आता तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या, की एकदम भडंग व्यक्तिमत्व व्हा. म्हणजे कशाची पर्वाच करू नका. चांगलं वाईट काही बघू नका. फक्त एक काम आजपासून सुरुवात करा, की आजपासून तुमचा पुरुषार्थ जो आहे त्या पुरुषार्थावरती काम करायचे. आजपासून तुम्हाला करायचे जे तुम्हाला भविष्यामध्ये व्हायचंय. एक तुमच्याकडे काही जरी नसेल ना, तरी 1 रुपयासाठी काम करायला सुरुवात करा. फक्त बघा तुम्ही काय होतंय. आणि ह्या विश्वासाने करा की मला माझ्याकडे 1 करोड रुपये येणार आहेत. त्या 1 रुपयापासून सुरुवात करा. 1 रुपयापासून 1 करोड रुपये जर तुम्ही खरोखर तसे आकर्षित केले तर तुमच्याकडे नक्की येतील. पण आज करताना जर एक जरी मिळत असेल तरी त्या 1 रुपयापासून सुरुवात करा. त्या एकाचे 100चे 1000 कधी होत जातील तुमचं तुम्हालाही कळणार नाही. अहो मी पूर्ण मायनस काय कशामध्ये होतं ते तुम्हाला मी काय सांगू आता. पण त्याच्यातनं मी बाहेर आलो, कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजल्या ना मला, आणि जेव्हा मी हळूहळू याच्यातनं काम करत गेलो, मला जसं जसे अनुभव आले, छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते, आणि ती गोष्ट कधी मोठी होते आपल्याला कळत नाही. आणि हे असतं प्रारब्ध, आणि ही असते वाईटातून चांगल्यामध्ये जाण्याची प्रोसेस. तर आजपासून या प्रोसेसला सुरुवात करा. माझे प्रत्येक व्हिडिओ मी ह्या सगळ्या गोष्टींवरती मी करणार आहे. आता म्हणजे मी वेगवेगळे विषय घेतोय. माझे मागचे व्हिडिओ जरी तुम्ही काढून बघितले तरी तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती मी बऱ्याच गोष्टींवरती मी बोललेलो आहे. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ते तुमच्या आयुष्यामध्ये जे माझ्या आयुष्यामध्ये मला कामाला आलं ते सगळं मी बोलतोय आणि मी सांगतोय. आणि काही गोष्टी असेल, काही विषय जे मला नवीन समजतील, ज्याचा मी अभ्यास करतोय, जे माझ्या नवीन लक्षात येतील, तेही तुमच्या समोर मांडणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात असं मला दिसतंय. खूप लोक बघतात पण ते सबस्क्राईब बटन दाबत नाही. खालचं बटन सबस्क्राईबचं 2 सेकंद लागतात तो दाबायला फक्त. पण त्या 2 सेकंदाच्या त्या तुमच्या प्रोसेसने मला खूप ऊर्जा मिळते, काहीतरी चांगलं विषय मांडायची, काहीतरी चांगलं बोलायची. तर मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला हाईपचा ऑप्शन आला असेल तर व्हिडिओ हाईप करून माझ्या व्हिडिओचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बस एवढीच तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.